श्री स्वामी समर्थ. या मँगोच्या सीझनमध्ये जर तुम्ही ही रेसिपी नाही बनवली तर काय बनवलं? जर तुम्ही मँगो लवर असतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. 2 चमचे साबुदाणा गरम पाण्यामध्ये भिजत घालायचा, त्यामुळे छान असे साबुदाणा भिजले जातात. त्यानंतर मँगो शेवया घ्यायच्या, तुपामध्ये छान भाजून घ्यायच्या, ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि 2 ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये ओतून घ्यायचं. छान असं अर्धी वाटी साखर टाकून छान असा त्याचा शिरा बनवून घ्यायचा. 2 वाट्या दूध गरम करत ठेवायचं, त्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची, तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाकायची. 1 वाटी दूध घ्यायचं, त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची, छान असं ढवळून घ्यायचं. त्यानंतर गरम दुधामध्ये ते टाकून घ्यायचं, भिजवलेला साबुदाणाही टाकून घ्यायचा आणि छान असं 2 मिनिटं उकळी काढून घ्यायची. त्यानंतर आंबा चिरून घ्यायचा, बारीक असा आंबा चिरून घ्यायचा. पहिल्यांदा शेवयाचा लेअर लावायचा, त्यानंतर बारीक असा आंबा चिरून टाकायचा, त्यानंतर कस्टर्ड टाकून घ्यायचं आणि त्यानंतर परत एकदा आंबा टाकून घ्यायचा. छान असं 5 ते 6 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आणि एन्जॉय करायचं.